20 जुलै 2023च्या सकाळी 10:30च्या सुमारास अनेकांचे मोबाईल अचानक व्हायब्रेट होऊन मोठ्याने वाजू लागले। मोबाईलमधून नेहमीच्या रिंगटोनपेक्षा वेगळा आणि मोठा आवाज आला। नेमका हा आवाज कशाचा आहे हे काही क्षण कुणाला समजलंच नाही। तर अनेकांना असं वाटलं की आपला मोबाईल हा हॅक झालाय किंवा त्यातील डेटा चोरीला गेलाय आणि अनेक जण भीतीने चिंताग्रस्त झाले। तर अचानक मोबाईल व्हायब्रेट होऊन त्यावरती इमर्जन्सी अलर्ट येणं, नेमकं ही भानगड काय आहे तेच आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। मोबाईलवर आलेल्या इमर्जन्सी अलर्टमुळे यात चिंता करण्यासारखं किंवा घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये, कारण तुमच्या मोबाईलवर आलेला अलर्ट हा भारत सरकारने पाठवला असल्याचं आता स्पष्ट झाले। भारत सरकारने मोबाईल फोनवर विशिष्ट स्थानांवर काही आपत्कालीन सूचना पाठवण्यासाठी मोबाईल अलर्ट सिस्टीम म्हणजेच MAS लागू केली आहे। यात प्रामुख्याने भूकंप, मुसळधार पाऊस, पूरस्थिती तसंच इतर आपत्ती काळात याबद्दलची पूर्वसूचना देण्यासाठी ही यंत्रणा या इमर्जन्सी अलर्टद्वारे राबवली जाते। केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने याबद्दलची अधिकृत घोषणा केली नसली तरीही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग अशा स्वरूपाची सेवा देऊ शकतं। विशिष्ट भौगोलिक परिसरात अथवा देशभरात एकाच वेळी सगळ्याच मोबाईल नंबरवर आपत्कालीन सूचना पाठवण्याची या विभागाची क्षमता आहे। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पोर्टल असणाऱ्या sachet.ndma.government.in या वेबसाईटवरती आपत्तीशी निगडीत विषयांवर अधिक तपशिलाने माहिती देण्यात येणार आहे। राज्यात गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज हा हवामानशास्त्र विभागाने दिला होता, तर काही ठिकाणी पूरस्थितीचा धोका असल्याचंही सांगितलं होतं। त्यामुळेच गुरुवारच्या सकाळी महाराष्ट्रातील प्रत्येक मोबाईल युजरला 10:30च्या दरम्यान हिंदी आणि इंग्रजी अशा 2 भाषांमध्ये आपत्कालीन अलर्ट आलाय। भूकंप, मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती तसंच इतर आपत्तीच्या वेळी असा अलर्ट राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात येणार आहे आणि त्याचीच चाचणी सध्या सुरू आहे। भविष्यात आपल्या भागात काही आपत्कालीन सूचना द्यायची असेल तर आपल्या मोबाईलवर या प्रकारे अलर्ट दिला जाईल। तर आपल्याला असा अलर्ट आल्यास त्यावर दिलेल्या सूचना जरूर वाचाव्यात आणि त्याचं पालन करावं असं आवाहनही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांच्या पोर्टलवरून यापूर्वी केले। मोबाईलमध्ये असे वायरलेस अलर्ट बंद करण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे, मात्र त्याचा वापर करू नये, कारण असं केल्यास तुम्हाला आपत्तीच्या पूर्वसूचना येणार नाहीत असंही या पोर्टलवरती सांगण्यात आले। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कळवाच आणि यांसारख्या कोणकोणत्या विषयांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।